काहीच मधून येणाऱ्या करातून 10 लक्ष दिले पाहिजे. मग तुम्ही इतकं स्पष्टपणे या सगळ्या गोष्टी बोलतायत, पण तुम्ही स्पष्ट वक्ते तयार असून कधी-कधी तुम्हाला असं वाटतं का, की या स्पष्ट वक्तेपणामुळे थोडासा आपल्याला त्याची राजकीय किंमत चुकवावी लागते कधी-कधी? आता असं आहे की 7दा मी निवडून आलोय. आता काय राजकीय किंमत याच्यापेक्षा जास्त चुकवायची राहणार आहे. मला वाटत नाही की राजकीय किंमत आणि जनतेचे प्रश्न यामध्ये मी कोणती निवड करावी. मी तुम्हाला नक्की सांगेल की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मंत्री असतानाही मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रिमंडळामध्ये विषय मांडायचो. म्हणजे तुम्ही फक्त ते रेकॉर्डिंग दाखवता येत नाही तुम्हाला म्हणून, पण तुम्ही कोणत्याही सचिवांना विचारू शकता की मी कॅबिनेटमध्ये सुद्धा निर्भीडपणे माझी मतं मांडायचो आणि अनेकदा माझ्या निर्भीडपणे मतं मांडल्याने अनेक निर्णय सुद्धा मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी तेवढाच विश्वासाने ते निर्णय थांबवलेत किंवा निर्णय बदलवलेत. आणि एखादा निर्णय चांगला असेल तर मी अतिशय हृदयापासून अभिनंदन करायचो. तर ही माझी अगोदरची सवय, आजची नाही आहे. पण मग हे सगळं आता तुम्हाला यावेळेस मंत्री